निलेश लंके यांनी आमदार पदाचा राजीनामा दिलाय। राजीनामा देताना निलेश लंके भावुक झाले। कार्यकर्ता मेळाव्यात त्यांनी या राजीनाम्याची घोषणा केली। राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश करण्यासाठी त्यांनी राजीनामा दिलेला आहे। शरद पवार गटातून आता ते लोकसभेची उमेदवारी घेणार आहेत। गेल्या काही दिवसांपासून अनेक चर्चांना उधाण आलं होतं। निलेश लंके अजित पवारांची साथ सोडून शरद पवार गटात प्रवेश करणार अशी जोरदार चर्चा होती। मात्र स्वतः निलेश लंके यांनी स्पष्ट काही सांगितलं नव्हतं। अखेर आज कार्यकर्ता मेळाव्यामध्ये त्यांनी आपल्या राजीनाम्याची घोषणा केलेली आहे। शरद पवार गटात प्रवेश करण्यासाठी त्यांनी आमदार पदाचा राजीनामा दिलेला आहे। काही दिवसांपासून त्यांनी राजकारणात कधी कोणत्याही वळणावर काही होऊ शकतं एवढंच सूचक वक्तव्य केलं होतं। मात्र आपल्या भूमिकेबाबत स्पष्टपणे बोलणं टाळलं होतं आणि अखेर आज त्यांनी राजीनामा दिलेला आहे। शरद पवार गटातून ते लोकसभा निवडणूक लढवणार आहेत। तर आताची महत्त्वाची बातमी येते आहे, निलेश लंके यांनी आमदारकीचा राजीनामा दिलेला आहे। अजित पवारांची साथ सोडत त्यांनी आता शरद पवार गटात जाण्याचा अखेर निर्णय घेतलेला आहे। शरद पवार गटात प्रवेश करण्यासाठी त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिलेला आहे। कार्यकर्ता मेळाव्यामध्ये त्यांनी आपल्या या राजीनाम्याची घोषणा केलेली आहे, त्यावेळी ते भावुक झाले। आपण याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी ललेश बारगजे यांच्याकडून। ललेश, काय नेमकं म्हणालेत निलेश लंके? निलेश लंके यांच्या लोकसभा उमेदवारीबाबत मागच्या 15 दिवसापासून चर्चा सुरू आहे आणि आज त्या चर्चेला पूर्णविराम मिळालेला आहे। कारण निलेश लंके आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटातून निवडणूक लढवतील, उमेदवारी करतील अशी पूर्ण हे झालेली आहे, चित्र स्पष्ट झालेलं आहे। या संदर्भात आज त्यांनी कार्यकर्त्यांचा मेळावा घेतलेला आहे आणि या मेळाव्यामध्ये तुतारी आपण वाजवणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। यासोबतच निलेश लंके यांनी आपल्या आमदारकीचा देखील राजीनामा देत असल्याची घोषणा केलेली आहे आणि आता आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर आपल्याला पुढच्या अडचणींना सामोरं जावं लागणार नाही, त्यामुळे आपण या राजीनामा देत असल्याचं देखील त्यांनी स्पष्ट केलेलं आहे। धन्यवाद ललेश, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल।